बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12ही महिने माओवाद्यांचं वास्तव्य असणाऱ्या बिनागुंडा परिसरात जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी भेट दिली। स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर पहिल्यांदाच आदिवासी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। बिनागुंडा परिसरातील 10 गावांची व्यथा न्यूज 18 मराठीने मांडली होती। येथील रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सोयींपासून वंचित असलेल्या नागरिकांना विकासाची प्रतीक्षा असल्याचं वृत्त दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे। काल न्यूज 18 मराठीनं बिनागुंडातल्या समस्या जगासमोर मांडल्या होत्या की या भागात रस्ता नाही, वीज नाही, वेगवेगळ्या गोष्टी। आज जिल्हा प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपण बघू शकता गडचिरोलीचे जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि इथल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत। म्हणजे लोकांच्या काय अडचणी आहेत, त्यांनी आता त्या धबधब्याची पाहणी केली पर्यटनाच्या दृष्टीनं आणि महत्त्वाचं म्हणजे महिला असतील, नागरिक असतील, सगळ्यांशी संवाद साधत आहे। रेशनचं धान्य मिळतं का, आणखी काय गरज आहे, दाखला कोणता तुम्हाला वेळेवर मिळत नाही, दाखला किती दूर जावं लागतं, त्यासाठी काय करावं लागेल। जिल्हा प्रशासन या अतिदुर्गम भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण हा अत्यंत उपेक्षित भाग आहे। आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारूया की काय परिस्थिती आहे। सर, मला सांगा की हा भाग अत्यंत उपेक्षित आहे, या ठिकाणी पोहोचणं म्हणजे एक दिव्य हे असतं आणि तुम्ही आज प्रत्यक्षात, आम्ही काल न्यूज 18 मराठीमधून बातम्या सुद्धा काल दाखवलेल्या आहेत, तर आज तुम्ही प्रत्यक्ष आलेले आहेत, काय म्हणा सर इतक्या दूर आल्यानंतर? नाही, जे प्रशासन आता कटिबद्ध आहे की जे शेवटचे घटक आहेत तिथे पण सगळ्या सेवा, महसूलचे दाखले असो, आरोग्याच्या सोयीसुविधा असो, अंगणवाडी आणि स्कूलची जे सुविधा आहे, हे सगळं इथे पोहोचत आहे की नाही त्याचे खातरजमा करणे आणि त्याच्यामध्ये काही गॅप्स आहे का, त्याच्यामध्ये प्रशासनाला अजून काय मेहनत करण्याची गरज आहे का, पायाभूत सुविधाची खूप कमतरता आहे या एरियामध्ये, इथे पोहोचणे फार कठीण आहे, त्याच्यासाठी काय आपल्याला प्रोजेक्ट्सला आपल्याला राबवायचेच आहेत, त्याच्यासाठी एकंदरीत इथे आज प्रशासन इथे आपण आलेलो आहे आणि आपण लोकांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे। इथे जसं मलेरियाचा खूप प्रॉब्लेम आहे, जे आपण शासनाच्या मार्फत आपण जे आपण राबवतो आहे, मलेरियाचे निगडीत जे उपक्रम आहेत ते खऱ्या अर्थाने इथे अंमलबजावणी होत आहे का, जे LLIN किंवा मच्छरदाणी आपण देतो आहे ते वापरतात की नाही लोक, तो अशा प्रकारच्या अंमलबजावणी नेमकी शेवटच्या घटकासाठी होत आहे की नाही त्याच्यासाठी आपण आलेलो आहे। आपण हेडक्वार्टर्सतून आपण काही सूचना देतो आहे, काही आकांक्षित प्रोग्राम्स महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन पण राबवतो आहे, पण इथे जे आपले स्टाफ आहे त्यांना कसं मोटिवेट करून ते कसं अशा प्रकारचा भाग जाऊन ते खऱ्या अर्थाने ते पोहोचत आहे की नाही लोकांपर्यंत। नवसंजीवनी अंतर्गत आता 4 महिन्याचा आपण आता पुरवठा आपण करतो आहे, जे आपला सप्लायचे धान आणि बाकी गेहूचं, तो अशा प्रकारच्या खऱ्या अर्थाने ते पोहोचत आहे की नाही त्याच्यासाठी आपण आता फील्ड विजिट्स खूप आता वाढवतो आहे। जे जिल्हा स्तरावरून पण जे आपले स्टाफ आहे त्यांना पण आपण प्रवृत्त करतो आहे की ते अशा प्रकारच्या भागात जाऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही त्याचा खातरजमा करणे, तो अशा प्रकारचा आपला भूमिका राहतो। अशा ठिकाणी येऊन नागरिकांशी संवाद साधून प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी केला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, बिनागुंडा, गडचिरोली।